आज ही प्रेस कॉन्फरन्स ही एक अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भातील आहे। आपण पाहिलं असेल की गेल्या काही दिवसांमध्ये असे ब्रुटल मर्डर झालेले आहेत की ज्याचे खऱ्या अर्थाने मानवतेला काळीमा फासणाऱ्या ह्या गोष्टी आहेत आणि ज्याचा वर्णन ऐकल्यानंतर आपल्या अंगावर एकदम शहारे येतील अशी परिस्थिती आहे। म्हणजे माणूस असा स्वरूपाच्या काही गोष्टी करू शकतो याच्यावर खरोखरच विश्वास बसत नाही। याचं कारण असं आहे की 2 मर्डर केसमध्ये एकूण 5 लोकांचे जीव गेलेले आहेत। एका मर्डरमध्ये 3 लोक जी वाड्याला झालेली घटना आहे आणि एका मर्डरमध्ये 2 लोक, त्यामध्ये 1.5 वर्षाच्या मुलीचा सुद्धा समावेश आहे। तर प्रथमतः मी वाड्या आपले मनोहर संदर्भात जी घटना आहे त्या संदर्भात सांगतो आणि त्यानंतर वाडा या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती देतो। काही पेपरमध्ये या बाबतीमध्ये बातम्या थोड्याफार प्रमाणात आलेल्या होत्या, परंतु एकत्रितपणे माहिती द्यावी म्हणून आम्ही ते आरोपी यायची वाट बघत होतो। आरोपी आलेले आहेत, त्यांना उत्तर प्रदेशमधून आणलेलं आहे त्या आरोपीला, आणि या मनोरमधल्या केसमध्ये सुद्धा आरोपी आपल्याकडे आहेत। मनोरमधली जी घटना आहे ती 30 तारखेची आहे। प्रत्यक्षात घटना घडली 30 तारखेला। ही घटना सावरे वाणीपाडा या ठिकाणची आहे। अत्यंत असं जायला रस्ता नाही आहे अशी परिस्थिती आहे, त्या डोंगरामध्ये असणारं गाव आहे। तर त्या ठिकाणी एक महिलेची बॉडी तरंगती आहे पाण्यावर, अशा स्वरूपाची माहिती पोलीस पाटलांनी दिली। त्यानंतर आमचे त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी सर्व पोचले आणि त्याची पाहणी केली असता ती महिलेच्या कमरेला एक प्लॅस्टिकची पिशवी बांधलेली होती, त्याच्यामध्ये दगड होते। म्हणजे प्रेत पाण्यामध्येच राहावं यासाठी हे सगळं केलेलं होतं, परंतु प्रेत ते बॉडी मोठी फुगल्यामुळे ते वर आलं आणि त्याच्यामध्ये ओपन झालेलं आहे। त्यानंतर शोध घेतला असता त्यामध्ये त्याच ठिकाणी राहणारी ती महिला ही सुष्मिता प्रवीण डावरे ही 22 वर्षाची महिला होती। ही सावरे वाणीपाडा या ठिकाणी राहणारी महिला आहे। या बाबतीमध्ये मनोहर पोलीस स्टेशनला 276/24 या भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) प्रमाणे आणि 238 प्रमाणे गुन्हा त्या ठिकाणी मनोहरला दाखल करण्यात आला। यामध्ये अधिक तपास केल्यानंतर अशी माहिती समोर आली, ही जी महिला आहे तिचं ज्या ठिकाणी लग्न झालं होतं त्या व्यक्तीचं 5व्यांदा लग्न झालेलं आहे, म्हणजे ती 5वी बायको होती। आणि याच्या आधीची एक बायको त्याची औषध घेऊन मेलेली होती। दुसऱ्या 3 बायका सोडलेल्या आहेत त्यांनी। त्यापैकी 2 नंबरच्या बायकोचे एक मुलगा आहे, 14 वर्षाचा मुलगा, तो त्या घरीच राहतो। त्या घरामध्ये मैताची नणंद राहते आणि मैताचा दीर सुद्धा राहतो। दीर जो आहे तो संदीप रामजी डावरे हा 35 वर्षाचा व्यक्ती आहे आणि नणंद जे आहे ते सुमन उर्फ सकू सदू करबट ही 48 वर्षाची महिला आहे। ती घरीच राहते त्यांच्या, आणि तिचा नवरा जो आहे तो 29 तारखेला म्हणजे घटनेच्या आदल्या दिवशी हा बोटीवर मासेमारीसाठी गेला होता। त्यामुळे तो गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेली घटना आहे। याच्यामध्ये पार्श्वभूमी अशी आहे की त्यांच्या घरामध्ये नणंद आणि हा दीर जो आहे यांच्याबरोबर ह्या महिलेचे सतत खटके उडत होते, सतत भांडणं होत होती आणि संपूर्ण घरामध्ये हिच्यामुळे अशांतता निर्माण झाली होती अशा स्वरूपाची ह्या दोघांची धारणा झाली होती। आणि जमिनीच्या संदर्भात सुद्धा ते जमीन जो जागा आहे या बाबतीमध्ये सुद्धा हे संपूर्ण कर्ता-करविता हा होता। म्हणजे जो संदीप रामजी डावरे हा घरातील मुख्य करणारा माणूस होता, परंतु हा जो हिचा नवरा होता तो अतिशय वाईट चालीचा होता। 5 लग्न केलेली होती त्यांनी आणि सगळ्या गोष्टी तोच त्रासदायक ठरायचा आणि त्याला ही साथ देत होती, ही महिला साथ देत होती। हिच्याबरोबर लग्न ऑफिशियल झालेलं नव्हतं, पण ते राहायचे तिथं त्याच्याबरोबर, आणि त्याचा मुलगा पण झाला होता। तिला 1.5 वर्षाची मुलगी आहे ना, मुलगी आहे, 1.5 वर्षाची मुलगी झाली होती। तर ह्या अशा परिस्थितीमध्ये दररोजचे खटके उडत असताना हा निघून गेल्यानंतर त्यांनी त्याच्या बायकोला गळा आवळून, ओढणीने गळा आवळून तिला ठार मारलं। त्यानंतर तिचं प्रेत पाण्यामध्येच राहावं म्हणून त्याच्या एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये दगड भरले
आणि ते दगड भरलेल्या पिशवीला बांधून ती तिच्या कमरेच्या बाजूने बांधून घेतली आणि ते प्रेत खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. नंतर 1.5 वर्षाच्या मुलीलाही गळावळून मारून टाकलं आणि तिलाही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये दगड टाकून खाली त्याच डोहामध्ये टाकून दिलं. तो एक ओढा आहे, ओहळ आहे, त्याचा तो पाणी जिथं पडतं त्याचा जो खड्डा निर्माण होतो त्या ठिकाणी ते टाकलेल्या बॉडी आहेत. तर अशा प्रकारे हे साधारणतः दोन्ही घटना ह्या आमच्या अधिकाऱ्यांनी ॲडिशनल SP तिथले DYSP पालघर आणि PI मनोर या सर्वांनी त्या ठिकाणी इंट्रॉगेशन करून त्या घटनेच्या खरी पार्श्वभूमी काय आहे शोधून काढली आणि याच्यामध्ये मृत्यूचं काय, त्या मर्डरचं कारण काय आहे, मोटिव्ह काय आहे या संदर्भात सुद्धा माहिती त्यांना मिळालेली आहे. आणि त्यानंतर त्याच्या अधिक इंट्रोगेशन केल्यानंतर त्या मुलीचे मृतदेह कुठे आहे या संदर्भात चौकशी केल्यानंतर मृतदेहसुद्धा ते पाण्यातून बाहेर काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे. अशा प्रकारचं हे संपूर्ण केस हे डिटेक्ट झालेले आहे. याच्यामध्ये तिसरा एक व्यक्ती आहे की ज्यांनी गावामध्ये हे संपूर्ण डेड बॉडी पाण्यामध्ये टाकण्यासाठी किंवा ते दगड बांधण्यासाठी संपूर्ण मदत केलेली आहे. तो त्या गावचाच माणूस आहे. त्याचं नाव आहे हरी रामा गोवारे. हा खोंडीपाडा सावरे या ठिकाणी तो राहतो. त्याला त्यांनी बोलवून घेतलं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मदतीने त्या केलेल्या आहेत. तिघांनाही या बाबतीमध्ये अटक करण्यात आलेली आहे. तिच्या चारित्र्यावर सुद्धा यांचा संशय होता. जे मयत आहे तिच्या चारित्र्यावर सुद्धा हे जे दीर आणि ननंद आहेत यांचा संशय होता. या सगळ्या गोष्टीमुळे एकत्रित त्याचा परिणाम म्हणून त्यांनी त्याचा मर्डर केलेला आहे असं आतापर्यंतच्या तपासावर निष्पन्न झालेलं आहे. त्याचा तपास प्रभारी अधिकारी BS मनोर हे सध्या करत आहेत. तसा रेकॉर्डवर कुठलीही तक्रार नाही आहे या बाबतीमध्ये. पोलीस पाटील, त्या गावचे जे पोलीस पाटील आहेत त्यांनी या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये माहिती दिली की एक प्रेत हद्दीमध्ये अशा ठिकाणी तरंगत आहे पाण्यामध्ये. पोलीस पाटलाचं जे कर्तव्य आहे त्यामध्ये त्यांनी ते माहिती दिलेली आहे. हत्या करण्यात आली, घरी करण्यात आली की त्यांना जंगलात नेऊन हत्या करण्यात आली? घरी हत्या केली आणि त्यानंतर बॉडी उचलून हे तिघ जण होते ना, 3 लोकांच्या मदतीने ते केलेली आहे. त्याच्यामध्ये 14 वर्षाचा जो मुलगा आहे तोही त्यामध्ये विटनेस आहे पण तो झोपलेला होता. त्याच्या संदर्भात चौकशी चालू आहे सध्या की त्याला किती माहिती आहे त्यामधलं किंवा काय. ओळखपत्रासाठी केलं होतं. परवा PM येणार म्हणून ओळखपत्रासाठी दिलं होतं. तर यांच्यावर गुन्हा दाखल आहे म्हणून थांबून ठेवलं होतं ओळखपत्र. तर मग मॅडमला भेटला, मॅडमने तुमच्याशी बोलले, मला वाटतं त्याच्यानंतर त्यांना दिलं होतं. आमचा मुद्दा एवढाच आहे की एखाद्या माणसावर गुन्हा दाखल तर त्याचा फोटो त्या कॉम्प्युटरला असेल ना सर? कोणत्या कॉम्प्युटरला? कॉम्प्युटरला आहे ना, म्हणून तर कळालं ना आपल्या CCTV मध्ये कळतं ना. पण सर तसंच आहे. तसं एका केसमध्ये एका माणसाने पालघरमधल्या पासपोर्टसाठी त्याच्यासाठी गुन्हा दाखल त्यांच्या बाबतीत काय आहे की गुन्हा आहे की नाही? 2018 साली विरार पोलीस स्टेशनला माझ्यावर गुन्हा, म्हणजे माझ्या नावावर गुन्हा आहे, प्रकाश मुकुंद पाटील. तर ते आपल्याकडे जे आले ना ते ज्यावेळेला पंतप्रधानांच्या वेळेला तर त्यावेळेला माझा तो दाखला अडवला. म्हणून मी परत रात्री आलो, पण तुम्ही मीटिंग मध्ये होतो. मी तुम्हाला ह्याच्यावर पाठवलं होतं मेसेज वगैरे. पण नंतर त्या मॅडमला मी भेटलो. मॅडम काय मला